नमस्कार, मी स्वाती. तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे अजमेरा फॅशनमध्ये. मित्रांनो, आज मी बोलणार आहे गावाबद्दल. गावाचं आताच्या टायमामध्ये खूप चांगल्या प्रमाणामध्ये विकास झालेला आहे. पहिल्याचा वेळ असा असायचा जिथे रोड नाहीये, रस्ता आपल्याला व्यवस्थित नाही मिळत आहे. काही ठिकाणी पाण्याचीही प्रॉब्लेम अजूनही आहे, बट आताच्या टायमामध्ये खूप चांगल्या प्रमाणात विकास झालेला आहे आपला गाव. त्या टायमाला मोबाईल नसायचं, टीव्ही नसायची, खूप सारी वस्तू का नाहीये. पण आता सध्या मी गावाची विजिट केली तेव्हा ते पूर्ण अनुभव मी तुमच्या संग शेअर करणार आहे. गावात खूप चांगल्या प्रमाणामध्ये डेव्हलप झालेला आहे. म्हणजे आता प्रत्येक 2 ते 3 4 घर सोडून एक कार आहे, एक बाईक आहे. त्यांच्या घरी टीव्ही, मोबाईल सर्व व्यवस्था सुरू होऊन गेली. आणि काही असे गाव आहेत जिथे थोडंफार स्टार्ट होऊन गेलेलं आहे आणि काही असेही आहे जिथे नाही झाले अजून. पण महाराष्ट्र खूप मोठा गाव आहे, फिरण्यालायक गाव आहे आणि खूप सुंदर एक नॅचरली जी वस्तू काय आहेत ना ते पाहायचं असेल तर महाराष्ट्र इज अ बेस्ट प्लेस. मित्रांनो, आज मी बोलणार आहे छोटे छोटे गाव आपले खूप छान दिसतात आणि ते व्यक्ती गावामध्ये राहत आहेत, त्यांना आपल्या जीवनामध्ये काय करायचं असेल त्यांच्यासाठी ही व्हिडिओ राहणार आहे. मुख्य काही पॉइंट आहे ज्यांना बिझनेस करायचे, व्यवसाय करायचे किंवा इन्कमला जनरेट करायचे, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ राहणार आहे. आणि छोट्या छोट्या गावांना, छोट्या छोट्या लोकांनाही पुढे घेऊन जायचा विचार केलेला आहे. मित्रांनो, गावामध्ये पहिल्या टायमासारखं आता थोडंसं विकास झालेला आहे. चांगल्या पद्धतीने पाणी वगैरे, रोड वगैरे काही फॅसिलिटी पण अवेलेबल झालेली आहे. पहिले असं होतं गावातना खूप चालायला लागायचं, आता बस वगैरेची सुविधा झालेली आहे. टमटम वगैरे मिळून जाते, म्हणजे व्हेकलची काही ना काही सुविधा झालेली आहे. शहरापेक्षा ही चांगल्या प्रमाणात आता गावाचं लुक दिसतंय, खूप सुंदर दिसत आहे. आणि ते व्यक्ती गावामध्ये राहत आहे त्या व्यक्तींसाठी ही व्हिडिओ आहे जे पुढे जायचा विचार करताय. मित्रांनो, आजच्या टायमामध्ये सर्व लोक नोकरी करताय, काम करताय. त्यापैकी 56% लोक, जनसंख्या असे विचार करते का मला स्वतःचं काम करायचे. पण काही वेळेस नाही होऊ शकत, कारण की आपल्याला गरजेची वस्तू पहिली बघायला लागते आणि त्या म्हणून आपण व्यवसायाच्या बाजूला नाही विचार करत, कारण की आपल्याला घर चालवायचंय. बट घर चालवता चालवताही आपण साईड बिझनेस करायचा विचार करू शकतो. किंवा जर तुमची अपॉर्च्युनिटी आहे तर तुम्ही दुकान, शोरूम गावात नाही सुरू करू शकतो. तसा व्यवसाय मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्याच्यामध्येही तुम्हाला मुख्य टॉपिक सांगणार आहे जे तुम्हाला लक्षात घ्यायचे. गावात ना कोणीही बिझनेस करायचा विचार केलेला आहे किंवा करत आहे त्यांच्यासाठी सर्वात पहिला इन्व्हेस्टमेंट. पैसे कुठून आणायचे. मित्रांनो, पैशाचा विचार केला तर खूप सर्व प्रश्न पडतात, कोण देणार, कसं देणार, कसं होणार. बट आपल्याला सरकार खूप मदत करते, बँक त्यांची खूप मदत करते. अशी काही योजना पण आहेत ज्याच्यामधून तुम्ही ते पैसे घेऊ शकता. आणि आपल्या परिवारामध्ये कोण आपल्याला सपोर्ट करतोय आणि जर त्यांनी पैसे आपल्याला दिलं तर आपण बिझनेसमध्ये खूप उत्तम होतो. पण एवढं लक्षात ठेवा, तुम्हाला बिझनेस करायचे बट तुम्ही कोणत्याही अशा पद्धतीने पैसे नका उचकू का ज्याच्या कारणी तुम्हाला इंटरेस्ट जास्त जाणार. ज्याला आपण गावाच्या इकडनं बोललं जात असतं 3%, 5%, 10%, 12%. हे टक्क्याच्या हिशोबाने तुम्ही पैसे इन्व्हेस्टमेंट नका करू. थोडं वेळ द्या, वेळाच्या हिशोबाने करू शकता, पण प्रयत्न करा. तर सर्वात महत्त्वाचा असतो इन्व्हेस्टमेंट. कोणताही बिझनेस तुम्ही करताय, इन्व्हेस्टमेंट गरजेचं आहे. तुम्ही मिठाईची दुकान उघडली किंवा तुम्ही राशनची दुकान उघडली, मोबाईलची दुकान उघडताय किंवा कपड्याची उघडताय, कोणताही उद्योग तुम्हाला चालू करायचंय तर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट नक्की करायचे. इन्व्हेस्टमेंट झाला त्याच्यानंतर आपण बोलूया लोकेशन बद्दल. म्हणजे आपण दुकान कोणत्या ठिकाणी चालू करतोय, त्याच्या आजूबाजूला कोणाची यायची चहेल पहिले, कोणचे लोक आपल्या दुकानाच्या पाशी येत आहे, ते खूप महत्त्वाचं आहे. एक बिझनेस गुरुनी हे म्हणलं
की जर व्यवसायाला सक्सेसफुल करायचं असेल तर 3 मुख्य कारण लक्षात घ्यायचे, ते म्हणजे की लोकेशन, लोकेशन, लोकेशन. हो, तुम्हाला लोकेशन चांगल्या पद्धतीने बघून व्यवसायाला सुरू करायचे. जिथे लोकांची चहल-पहल असेल तिथेच तुम्ही सुरुवात करा. सुरुवातीला तुम्ही तशा पद्धतीचं व्यवसाय करा ज्याच्यामध्ये तुम्हाला यश मिळेल. कपड्याचा व्यवसाय सांगणारे, कारण की रोटी कपडा मकान आपली मुख्य जरूरत, ती जरूरत आपली पूर्ण व्हायसाठी माणूस प्रयत्न करतो आणि त्या प्रयत्नामध्ये जे गरजेचं आहे ते वस्तू का तुम्ही ठेवताय, तर कस्टमरांची ती नीड असते, त्यांना गरज असते, मग ते येणारच येणार. तर महत्त्वाचं आहे तुमचं दुकानची लोकेशन. तुम्ही मार्केटमध्ये दुकान उघडताय, तुम्ही गावात एक तुमचं गाव आहे तिथे उघडताय, मी तुम्हाला सजेस्ट करणार आहे तुम्ही अशा ठिकाणी तुमचे दुकान उघडा जिथे तुमचे 4-5 गाव किंवा 10-12 गाव कव्हर होतील, तिकडचे लोक तुमच्या दुकानावर येतील. खेड्यागावमध्ये करत असेल तर तशाच पद्धतीने करा, कारण की खूप लांब लांब गाव असतात, जायचा प्रश्न होतो. मार्केटमध्ये सिटीमध्ये जायचा प्रश्न होतो, तर तिथे छोटासा दुकान तुम्ही करू शकता आणि त्याच्यामध्ये घरात नाही करू शकता. जर तुम्हाला छोट्या पायावर उभे राहायचं असेल तर घरात नाही करू शकता. दुकानाची लोकेशन खूप महत्त्वाची असते. सिटीमध्ये करताय म्हणजे कोणचा एक जिल्हा असतो, त्या जिल्ह्यामध्ये करताय किंवा तुमच्या गावात ना करताय, ठेक गाव जिथे तुम्ही राहताय तिकडनं करताय, किंवा फिरून फिरून करायचा विचार केलेला आहे, गावात गावात जाऊन विक्री करायचं करू शकता. पण लोकेशन नक्की चांगली बघा. कस्टमर तसेच येणार ज्या प्रकाराने तुमची जागा असेल, बघणार तवा येणार, बघितल्या वगैरे नाही येणार, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतरचं मी तुमच्या संग बोलणार आहे व्यवहार. म्हणजे कस्टमर आपल्याकडे आले, एक साडी आपल्यापाशी मागितली, सहज आपण एक साडी जी उघडतो ती एक साडीला आपण जेवढ्या प्रेमाने आणि जेवढ्या खुशीने त्यांना दाखवतो ना, तशाच पद्धतीने तुम्हाला 20वी साडी किंवा 12वा प्रॉडक्ट 25वा प्रॉडक्ट, शेवटी जो प्रॉडक्ट तुम्ही दाखवायचा प्रयत्न करताय तोही तसाच खुशीने आनंदाने दाखवा. तो सक्सेसफुल बिझनेसचा मुख्य कारण आहे. हो, कारण की कस्टमर कसे आपल्या व्यवहारनी येत असतात आणि गावा ठिकाणी तर कसं असतं, व्यवहार खूप म्हणजे एकदम घट्ट असतो आणि त्या व्यवहारामध्ये आपल्याला बिझनेस करायचे. मी तुम्हाला आता 3 पर्टिक्युलर व्यवसायामध्ये पुढे जायचं असेल, व्यवसाय सुरू करायचा असेल गावात ना, त्याबद्दल बोलली. सर्वात अगोदर इन्व्हेस्टमेंट, त्याच्यानंतर लोकेशन आणि तिसरा व्यवहार, हे लक्षात घ्यायचे. त्याच्यानंतर आपण बोलूया मालाबद्दल. माल कुठनं भरावं. कपड्याचा व्यवसाय करायचंय, जागा बघितली, इन्व्हेस्टमेंट केलं आपण, व्यवहार आपला चांगला आहे, पण आपण माल कुठनं भरावा. मित्रांनो, हा सर्वात महत्त्वाचा पॉइंट आहे. माल कुठनं आणायचं, त्याच मालाच्या थ्रू तुम्ही माल विकू शकता. तर माल असं भरा की कस्टमरला आवडेल. माल असं भरा की कस्टमर एकदा घेऊन गेल्याच्या नंतर ते खुश होतील का हा माल आम्ही या दुकानावरनं आणलेला खूप चांगला आहे आणि रिपीट येणार. कस्टमर आपल्याला रिपीट याय पाहिजे आणि ते कस्टमर 4 लोकांनाही सांगणार. तशा पद्धतीचा माल भरा. मित्रांनो, तुम्ही जर माल कपड्याचा व्यवसाय चालू केलेला असेल किंवा करायचा विचार केलेला असेल, गावात ना करायचा विचार करताय, तर तुम्ही भेट घ्या सुरतला. सुरत एक असा हब आहे ज्याला सिल्क सिटीच्या नावाने ओळखला जात असतो. त्याचं मुख्य कारण हे, कपडा इथं निर्माण होतो, घडवला जात असतो, बारीक बारीक गोष्टी इथे कपड्याची होते, म्हणून स्वस्त आणि चांगलं मिळतं. हे लक्षात घ्या, स्वस्त आणि चांगलं. आणि ही वस्तू का खूप महत्त्वाची असते, आपल्याला बिझनेसला पुढे घेऊन जायचं असतं त्या टायमाला. सुरतला या. सुरत एक हब आहे जिथे कपडा स्वस्त आणि चांगला मिळतो, त्याची क्वालिटी चांगली मिळते, म्हणून कस्टमर रिपीट बनतात. तर प्रॉडक्ट तुम्ही परचेस करायला नक्की सुरतला या. आणि त्यापैकी मी तुम्हाला सांगणार आहे, अजमेरा फॅशन बिगेस्ट टेक्सटाईल कंपनी आहे. टॉप 10 मध्ये येते ही कंपनी. 30 वर्षापासून चालते. मुख्य कारण हे की व्यवहार चांगला आहे. जसं मी तुम्हाला सांगते, तीच वस्तू का पर्टिक्युलर आम्ही करताय म्हणून आजच्या टायमामध्ये पुढच्या लेवलवर गेलेले आहेत आणि 1 लाख
पेक्षाही जास्त लोकांना हा व्यवसाय सुरू करून दिलेला आहे एक प्रयत्नाने। तुमचा प्रयत्न तुमचा सक्सेसफुल व्हायचं कारण होऊ शकतो। तर प्रोडक्ट चांगली ठेवा, अजमेरा फॅशनला भेट घ्या। प्रॉपरली ॲड्रेस मेन्शन आहे, स्क्रीनवर आमचा नंबर पण आहे, तिथेही तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता। त्याच्यानंतर आपण बोलूया कॅश फ्लोअरमध्ये, म्हणजे पैसे जे आहेत ते आपले यायच्या जाग्यावर जास्त जात आहे ते विचार करा। हा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे। ह्याच्या कारणी काही लोकांचा बिझनेस फेल जातो का, कारण की पैशाची जी लेनदेन आहे त्याबद्दल आपल्याला परफेक्टली व्हायला पाहिजे। आणि जर तुम्हाला त्याचीही माहिती पाहिजे असेल तर कमेंट सेक्शनमध्ये फक्त यस करून मेसेज सांगा, यस करून मेसेज पाठवा। त्याच्याबद्दल ही व्हिडिओ मी तुम्हाला सांगेल का कॅश फ्लो कशा पद्धतीने करू किंवा नाही करू, कशा पद्धतीने आपण मॅनेज करू शकतो त्याच्याबद्दल कमेंट सेक्शनमध्ये सांगा, फक्त यस मेसेज। त्याच्यानंतर मुख्य कारण म्हणजे हा मुद्दा जो आहे ना, तुम्ही टॉप फर्स्टमध्ये ठेवू शकता आणि शेवटमध्ये ठेवू शकता, तो म्हणजे इमानदारी। तुमच्या बिझनेसमध्ये तुम्हाला इमानदारी दाखवायच लागेल, इमानदारी राहायलाच लागेल, तेव्हाच व्यवसाय पुढे जाऊ शकतो। पहिली इमानदारी, नंतर दुकानदारी। ह्या मुद्द्यावर तुम्ही लक्षात घ्या, आपल्याला इमानदार राहायचंच आहे। अजमेरा फॅशन बद्दल मी तुम्हाला एक वस्तू एक्झाम्पल म्हणून उदाहरण म्हणून सांगते। आम्ही प्रत्येक व्यक्तीला माल प्रोव्हाइड करतो। डीलर आहेत आमच्या संघ, होलसेलर आहे, सेमी होलसेलर आहे, रिटेल शॉप जे उघडतायत ते, किंवा छोट्याशा गावावरनं एक हाऊसवाईफ घरातना सुरू करते किंवा गावातनं दुकान सुरू करते, त्यांनाही चांगल्या प्रमाणामध्ये माल देतो त्याच प्राइसमध्ये। आणि एखाद्या वेळेस काय होतं, माल गेल्याच्या नंतर असं काही होऊ नाही शकत, पण कसं आहे माणसं काम करतात तर शक्य नाहीये, आम्ही आमचा प्रयत्न बेस्ट देतो, तर काही वेळेस काही प्रॉडक्ट तुम्हाला डॅमेज मिळली तरी तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवायचे, फोटो पाठवायचे, जे काही तुम्हाला प्रॉडक्ट मिळले त्यांचं फोटो वगैरे पाठवायचे आणि ते प्रॉडक्ट आम्ही रिटर्न घेतो का, कारण की कदाचित आमची चुकी होऊ शकते म्हणून ते प्रॉडक्ट आम्ही रिटर्न घेतो। तशाच पद्धतीने इमानदारीच्या नंतर तुम्ही करा व्यवसायाची सुरुवात आणि चांगल्या प्रमाणात घेऊन जा। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच। व्हिडिओची जी माहिती होती ती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अजमेरा फॅशनमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।